नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वारसासह गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे आणि सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. ह्या दिवशी सायंकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा करावी. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून फुलांची माळ घालावी. तसेच वासराची अशा रीतीने सुद्धा पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावा. गाई वासराला गोडाचा नैवेद्य खायला द्यावा. यानंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी. ज्यांच्याकडे घरी मूर्ती नसेल त्यांनी तांदळाने किंवा रांगोळीने पाटावरती गाय वासराचे चिन्ह रेखाटले तरी चालेल, रांगोळी काढली तरी चालेल. या दिवसाचे काही नियम असतात. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात. ह्या दिवशी गहू आणि मूग खात नाहीत किंवा खाल्ले जात नाही. आणि स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजी खाऊन उपास सोडतात. या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत आणि या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थसुद्धा खात नाहीत. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो आणि स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी, सुखसमृद्धीसाठी ही पूजा करतात. दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसपासून होते. धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी म्हणजे गोवत्स द्वादशीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी गायीची पूजा केली जाते. हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे. असे म्हणतात की गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मानले जाते. हिंदू पंचांगानुसार वसुबारस अश्विन पक्षातील द्वादशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी गाई वासराची पूजा केली जाते. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस म्हणजेच वसुबारस असं म्हटलं जाते. हा सण महाराष्ट्रामध्ये तसेच गुजरातमध्ये देखील साजरा केला जातो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून छान रांगोळी काढावी. तुमच्या घरी गाई वासरू असेल तर त्याची पूजा करावी. जर गाई वासरू नसेल तर मूर्तीची सुद्धा आपण पूजा केली तरी चालेल. तिला निरांजनाने ओवाळावे आणि पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा किंवा दाखवावा. या दिवशी गाईचे दूध, तूप आणि दही हे पदार्थ खाण्यामध्ये वर्ज्य असतात. वसुबारस हा दिवस दिवाळीच्या 1 दिवस आधी साजरा केला जातो. महत्त्व वसुबारस या दिवसाचे गायीच्या पूजेशी जोडलेले आहे. दिवाळी हा मंगलमय आणि आनंददायी सणाची सुरुवात वसुबारसच्या उत्साहापासून होते. त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, बलिप्रतिपदा आणि शेवटी भाईदूज यासारखे वेगवेगळे उत्सव दिवाळी सणाच्या वेळी साजरे केले जातात. वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस म्हणून याला वसुबारस या नावाने ओळखले जाते. तसेच महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यामध्ये फक्त दक्षिण भारताच्या काही भागामध्ये वसुबारस साजरा केला जातो. येथे दिवाळीची सुरुवात वसुबारसेने होते. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे वसुबारस, गोवत्स द्वादशी आहे तर याला गुजरातमध्ये बागबारस म्हणतात आणि दक्षिण भारतमध्ये लोक नंदिनी व्रत म्हणून साजरे केले जाते. वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी त्यांच्या उत्पन्नाचे एक प्राथमिक स्रोत असतो. त्याचबरोबर असेही म्हणतात की या दिवशी देवी लक्ष्मीची संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते, जी गायीचे रूप धारण करते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात. वसुबारस कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी येतो आणि चंद्राच्या क्षीण कालावधी आहे. लक्ष्मी या दिवशी गायीचे रूप धारण करते असे म्हटले जाते. अनेक समुदायांमध्ये व्यावसायिक यांची ख्याती आणि पुस्तके बंद करतात.
येत्या वर्षात ते कर्जबाजारी होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी संपत्तीच्या देवीला प्रार्थना करतात. ग्रामीण भागात जेथे गायी हजारो कुटुंबाचे उत्पन्नाचे एकमेव साधन आहे, हा दिवस गायींना त्यांच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी पुरवल्याबद्दल त्यांचे आभार मानून साजरा केला जातो. हा महोत्सवाची सुरुवात समुद्रमंथन या अत्यंत प्रसिद्ध दंतकथेशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की जेव्हा देव आणि राक्षस अमृतासाठी समुद्रमंथन करत होते, तेव्हा कामधेनू नावाची गाय समुद्रातून बाहेर आली आणि स्वर्गात राहणारी ही देवी गाय देवांनी 7 ऋषींना सादर केली आणि कालांतराने वसिष्ठ ऋषींच्या ताब्यात आली. त्यांच्या मालकाची सर्व अनुदान आणि इच्छा पूर्ण करण्याची क्षमता होती. असे म्हटले जाते की वसुबारसच्या दिवशी गायीकडून विष्णूच्या रूपाने चैतन्य भरलेल्या फ्रिक्वेन्सीचे उत्सर्जन होते, म्हणून जे गायीची पूजा करतात ते विष्णूने त्यांच्या गायीच्या प्रकटीकरणाद्वारे उत्सर्जित केलेल्या या फ्रिक्वेन्सी शोषून घेतात. कामधेनू शुद्धता, गैरकामुक प्रजननक्षमता, त्याग आणि मातृ स्वभाव दर्शवते, जे मानवी जीवनाचे पालन करते. गाय ही सनातन धर्माच्या अनुयायांची अंतिम देवी आहे आणि शक्तिशाली आशीर्वाद देणारी मानली जाते. गोवत्स द्वादशीच्या दिवशी भक्त ब्रह्मचर्य पाळतात. त्या दिवशी भक्त लोक दिवसभर उपास करून रात्री पूजा करून व्रत सोडतात. त्याचबरोबर या व्रतामध्ये गहू, दुग्धजन्य पदार्थ वापरण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी भक्त लोक कृष्णाच्या नावाचा जप करतात, मंत्र आणि त्याला समर्पित श्लोक पाठ करतात. आणि तसेच ज्या जोडप्यांना मूल होण्याची इच्छा आहे ते या दिवशी उपवाससुद्धा ठेवतात. नंदिनीला प्रार्थना करतात की त्यांच्या मुलासह आशीर्वाद द्या आणि या व्रताला नंदिनी व्रत देखील म्हटले जाते. वसुबारस या दिवशी ग्रामीण भागामध्ये लोक गायीला स्नान घातले जाते, नवीन उपकरणासह सुशोभित करतात. त्याबरोबरच गायीला नवीन कपडे अर्पण केले जाते. त्याचबरोबर गायीच्या कपाळावर हळद चंदनाचा टिळा लावला जातो. त्याबरोबरच गायीच्या गळ्यामध्ये फुलांचा हारसुद्धा घातला जातो. भविष्य पुराणामध्ये वसुबारस भव्यतेचा उल्लेख आहे. बचबारस हा सण त्याचेच दुसरे नाव आहे. शैव धर्मातील नंदिनी, नंदी, बैल या दोन्हीच्या महत्त्वामुळे या कार्यक्रमाला नंदिनी व्रत असे देखील म्हणतात. मानवी जीवन निर्माण केल्याबद्दल गायी वंशाचे आभार मानणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असतो. त्यामुळे या दिवशी गायी आणि गायी यांची एकत्र पूजा केली जाते. पूजेत असताना त्यांना गव्हाचे पदार्थ खायला दिले जातात. गोवत्स द्वादशीची सुरुवात भक्तिराजा उत्तानपाद यांच्या पत्नी सुनीती यांच्या उपवासाद्वारे केली असे मानले जाते. त्यांचा उपवास आणि प्रार्थनेच्या परिणामी त्याला देवाने ध्रुव नावाचा मुलगा दिला. ही सुट्टी पाळणारे लोक दूध आणि गहू आधारित पदार्थांचे सेवन टाळतात. अनेक उत्तरेकडील राज्यांमध्ये हा दिवस वाघ म्हणून ओळखला जातो, ज्याचा अर्थ कर्ज फेडणे आहे. व्यापारी या दिवशी आपली पुस्तके व्यवस्थित करतात. या दिवशी नवीन खात्यामध्ये व्यवहार करणे टाळतात. हे व्रत आणि उपासना अनुयायांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असे म्हटले जाते. गोवत्स द्वादशीला वसुबारस साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये जिथे हा सण अधिक उत्साहाने साजरा केला जातो, तिथे गोवत्स द्वादशीला वसुबारस म्हणून ओळखले जाते. गायीचा सन्मान करताना महिला या कार्यक्रमामध्ये उपवास करतात, शिवाय ते कृष्णाची पूजा देखील करतात. त्याचवेळी लोक नवीन पोशाख करतात, रांगोळीने, नमुने, दिवे आणि रंगांनी त्यांची घरे सुद्धा सजवतात. पवित्र गायींना आदर देतात. हिंदू धर्मात गायींना पवित्र प्राणी मानले गेलेले आहे. दुसरीकडे गुजरातमध्ये गोवत्स द्वादशीला वाघ बारस म्हणून पाळतात. पौराणिक कथा आणि इतिहासानुसार दिवाळीची पहिल्या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते, त्यांना चारा दिला जातो. या दिवशी गाई वासरांचा सन्मान करण्यासाठी लोक दुग्धजन्य पदार्थ खाणेसुद्धा टाळतात. गोवत्स द्वादशीला वसुबारस म्हणून ओळखले असून गायीचा सन्मान म्हणून महिला या कार्यक्रमामध्ये उपवाससुद्धा करतात. नवीन लोक पोशाख घालून असतात. या दिवशी तेला-तुपात तळलेले पदार्थ, गाईचे दूध, तूप, ताक खात नाहीत. उकडीचे वडे, भात, गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. उत्तर प्रदेशात त्या व्रताला बछबाऊंच
असे सुद्धा म्हणतात. घरात लक्ष्मीदेवीचे आगमन व्हावे याच हेतूनेही या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करायची पद्धत आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीमध्ये केला जातो. पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. मात्र देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारसेपासूनच दिवाळीला सुरुवात होते असे म्हटले जाते. यंदा कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे. त्यामुळे यंदाच्या वसुबारसेला अनन्यसाधारण महत्त्वसुद्धा प्राप्त झालेले आहे. समुद्रमंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केल्याची मान्यता आहे. या दिवशी जे व्रत पाळतात त्यास सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा संध्याकाळी सवस्त गायीची पूजा करतात आणि पुढील मंत्र जो आहे तो सुद्धा म्हणतात. तत सर्वमये देवी सर्व देवे लकडकृते माम मातमर्मा भिलषित फलम कुरु नंदिनी. हे सर्वात्मक व सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर, असा याचा अर्थ आहे. या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेलाचे तळलेले पदार्थ, गाईचे पदार्थ, दूध, तूप, ताक खाऊ नये. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षदा वाहतात. त्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्रमंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे. भारतीय संस्कृतीप्रमाणे गाईला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्विक असल्याने सर्वांनी पूजनामध्ये तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेताला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिक तत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेची या दिवशी पूजा करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समाज आणि ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वस्त्रासहित पूजन करून दिवाळीला सुरुवात होते. वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खाल्ले जात नाही. बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडावा. वसुबारसेचा इतिहास विचारला तर मी सांगत होती की बाई वसू म्हणजे धन आणि आम्हा शेतकऱ्याचं गायी ह्याच धन आहेत. कारण आमची शेती कसणारा बैल हा गायीच्या पोटातूनच वासरू म्हणून जन्माला येतो अन जरा मोठा झाला की आमच्या जमिनीच्या मशागतीसाठी कष्ट घेऊ लागतो. अन दुसरे म्हणजे गाईचं दही दूध तूप विकून आमचं घर खर्च भागतो. गाईचे आम्हा शेतकरी लोकांवर खूप उपकार आहेत आणि ते फेडण्यासाठी आम्ही वसुबारसेला गाई वासराची मनोभावे पूजा करतो, असं शेतकरी लोकांचं म्हणणं असतं. महाराष्ट्रामध्ये वसुबारस दिवाळीच्या म्हणजेच दीपोत्सवाचा पहिला दिवस असल्यामुळे दिवाळीची खरी सुरुवात वसुबारसेपासूनच होते. भारतामध्ये दिवाळी हा सण खूपच प्रसिद्ध आहे. विविध राज्यामध्ये आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या संस्कृतीला धरून दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी करण्याची प्रथा पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागात वसुबारस हा दिवस साजरा केला जातो. गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त म्हणून हा दिवस अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच वसुबारस या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. वसुबारसेच्या दिवशी सायंकाळी गोठ्यावर जाऊन गायीची आणि तिच्या वासराची, त्यासोबतच गोठ्यातील इतर ढोरावासरांची मनोभावे पूजा केली जाते. गाईला बाजरीची भाकर, गवारीच्या शेंगाची भाजी नैवेद्य खाऊ घातला जातो. सोबतच पुरणाचा नैवेद्य सुद्धा दिला जातो.
वसुबारसच्या दिवशी सकाळीच रामाच्या पाऱ्यात सडा सारवण करून रांगोळी काढली जाते. घरातील देवांचे तुळशीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी शेतकरी या दिवशी गायीचे दूध काढत नाहीत, ते वासराला पिऊ देतात. वसुबारस हा दिवस म्हणजेच दिवाळीची सुरुवात असल्याने घरामध्ये फराळ बनवण्याची देखील लगबग असते. वसुबारसेच्या दिवशी सूर्य मावळला की मग मातीच्या पणत्या लावल्या जातात. पहिली पणती घराच्या देवतांची असते, दुसरी कुलदेवतेची असते, तिसरी ग्रामदेवतेची असते आणि मग चौथी गायीच्या गोठ्यातली आणि तिथून पुढच्या पणत्या या घरावर दारासमोर ठेवून दीपोत्सवाला सुरुवात केली जाते. शहरी भागामध्ये वसुबारस गौशाळेत जाऊन साजरी करतात. बहुतांश लोक तर घरामध्ये धातूची किंवा मातीची गायवासराची मूर्ती आणून त्याची मनोभावे पूजा करतात. अशा रीतीने ग्रामीण भागामध्ये शहरी भागात मोठ्या प्रमाणामध्ये वसुबारस आनंदाने साजरा केला जातो. नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने झाल्यानंतर हिंदू धर्मीयांना वेध लागतात ते म्हणजे दिवाळी सणाचे. दीपोत्सवाचे हे पर्व देशभर मोठ्या जल्लोषाने साजरे केले जाते. नवीन कपड्यांची खरेदी, फराळ, भेटवस्तूंची रेलचेल असते. मग यंदा दिवाळीचे हे मंगलमय पर्व कधी सुरू होणार आहे याची उत्सुकता तुमच्याही मनामध्ये असेल. मग यंदा दिवाळीच्या सर्व पर्वात कोणता सण आहे आणि दिवाळी एक दिवसाचा सोहळा नसतो. महाराष्ट्रामध्ये दिवाळी वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत साजरी केली जाते. धनतेरस, पहिली अंघोळ, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे विविध सण साजरे केल्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे. या दिवशी वसुबारस जो आहे तो 9 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात सणामध्ये सेलिब्रेशनसोबत निसर्गाला, पशुप्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना रुजवली जाते. दिवाळी सणामधील पहिला दिवस वसुबारस देखील त्याच उद्देशाने साजरा केला जातो. शेतीप्रधान भारत देशामध्ये घरात असलेली पशु धन, प्रामुख्याने गोमाता, वारस यांची वसुबारसेला तिन्ही सांजेला पूजा केली जाते. यंदा तुम्ही सुद्धा वसुबारस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्ही सुद्धा वसुबारस हा सण कशा पद्धतीने साजरा केला आहे. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अजून बाकीचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचेसुद्धा लवकरात लवकर मी टाकणार आहे, म्हणून बघाल की कुठले व्हिडिओ येणार आणि कशा पद्धतीचे व्हिडिओ असणार आहेत. आता आपली सगळे दिवाळीचे व्हिडिओ असणार आहेत आपल्या चॅनलवरती, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि संपूर्ण माहिती दिवाळीबद्दलची मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.